हॅलो फ्रेंड्स, बांगेत मॅथ्स अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रॉब्लेम सेट 3 यामधील क्वेश्चन 5 टू क्वेश्चन 10 पर्यंत उदाहरणे अभ्यासणार आहोत. फिफ्थ एक्झाम्पल, टू अरिथमेटिक प्रोग्रेशन्स आर गिवन 9, 7, 5 ... and 24, 21, 18, ... If nth term of both the progressions are equal, then find the value of n and nth term. आता पहा, आपल्याला या एक्झाम्पलमध्ये दोन AP दिलेले आहेत आणि काय शोधायचं आहे? इफ nth टर्म ऑफ बोथ द प्रोग्रेशन्स आर इक्वल, nth टर्म दोघांची इक्वल आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ n अँड nth टर्म. मग आता पहा, आपण दिलेले जे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहेत त्याचा विचार करूया. इन फर्स्ट AP, इन फर्स्ट अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय दिलं आपल्याला? 9, 7, 5, ... एक्सेट्रा. गिवन सिक्वेन्स इज ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग आपण ह्याच्यावरून आता आपल्याला T1 माहीत झालं. या ठिकाणी T1 इज इक्वल टू 9, T2 इज इक्वल टू 7, T3 इज इक्वल टू 5. पण गरज नाही त्याची, कारण दिलेली सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. मग आपण D शोधूया. D इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ T2 7 मायनस व्हॅल्यू ऑफ T1 9. 7 minus 9, subtraction of this -2, so value of D is -2. मग आता आपल्याला D मिळालेला आहे. A ची व्हॅल्यू काय आहे? 9. A इज इक्वल टू 9. मग आपण Tn इज इक्वल टू, n तर आपल्याला माहीत नाही, शोधायचं आहे. मग Tn इज इक्वल टू हा फॉर्म्युला वापरूया. Tn is equal to A plus into bracket n minus 1 into D. Put value in this formula. Tn is equal to value of A is 9 plus into bracket n minus 1 into D. Value of D is -2. मग आपण याला सोपं रूप देऊया. Tn is equal to 9. आता ह्या -2 ने ह्या ब्रॅकेटमधील पदाला मल्टिप्लाय करूया. काय होईल पहा, प्लस n इंटू -2 -2n मायनस 1 इंटू -2 मायनस इंटू मायनस प्लस 2. मला पुढे सोपं रूप देऊया. Tn इज इक्वल टू 9 प्लस 2 11 मायनस 2n. आपल्याला Tn इज इक्वल टू 11 मायनस 2n मिळाला. तात्पुरता आपण याला नंबर 1 देऊया. त्यानंतर आपण सेकंड अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा विचार करूया. सेकंड अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय दिलंय? इन सेकंड अरिथमॅटिक प्रोग्रेशन 24, 21, 18, ... मग आता पहा, यामध्ये T1 काय आहे? 24, T2 21. गिवन सिक्वेन्स इज ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग D काढूया. D इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ T2 21 मायनस व्हॅल्यू ऑफ T1 24. 21 मायनस 24, सबट्रॅक्शन ऑफ दिस -3, व्हॅल्यू ऑफ D आपल्याला माहीत झाली. आता या ठिकाणी A ची व्हॅल्यू काय मिळाली? 24 दिलेली आहे आपल्याला. A मीन्स फर्स्ट टर्म. मग आता पहा, आपण परत Tn इज इक्वल टू हा फॉर्म्युला वापरूया आणि याची किंमत शोधूया. Tn इज इक्वल टू A प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D. Tn इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ A 24 प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D. व्हॅल्यू ऑफ D इज -3. परत याला आपण सोपं रूप देऊया. Tn इज इक्वल टू 24. ह्या ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मला हे -3 ने मल्टिप्लाय करूया. प्लस n इंटू -3 -3n
-1 इंटू -3 मायनस इंटू मायनस +3. पहा यांचं प्रोडक्ट घेतलेले आपण. आता याला परत सोपं रूप देऊया. Tn इज इक्वल टू 24 + 3 27 - 3n. हे आपल्याला एक इक्वेशन मिळालं. याला आपण तात्पुरता 2 इक्वेशन नंबर देऊया. मग आता वर काय दिलेलं आहे पहा. nth टर्म ऑफ बोथ प्रोग्रेशन्स आर इक्वल. nth टर्म ऑफ बोथ प्रोग्रेशन्स आर इक्वल. nth टर्म ऑफ both progressions are equal. आणि 1 आणि 2 ज्या आहेत म्हणजे त्या इक्वल आहेत. सो फ्रॉम 1 and 2. वन काय 11 - 2n इज इक्वल टू इक्वेशन 2 27 - 3n. हे -3n आपण डावीकडे ट्रान्सफर करूया आणि +11 उजवीकडे ट्रान्सफर करूया. हे -2n हे -3n डावीकडे ट्रान्सफर केले +3n इज इक्वल टू 27. हे +11 उजवीकडे ट्रान्सफर केले मायनस झाले. -2n + 3n 1n मीन्स n इज इक्वल टू 27 - 11. यांचं सबट्रॅक्शन करू. 7 - 1 6 2 - 1 1 n इज इक्वल टू 16. मग आता पहा आपल्याला n ची व्हॅल्यू मिळालेली आहे 16. nth टर्म शोधायचं आहे म्हणजे T16 शोधायचं आहे. Tn इज इक्वल टू a प्लस इंटू ब्रॅकेट n - 1 इंटू d. T16 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ a किती मिळालेली आहे आपल्याला. या ठिकाणी a ची व्हॅल्यू कोणती घ्या. मग a ची व्हॅल्यू आपण 9 घेऊ प्लस n 16 - 1 इंटू d. सुरुवातीला किती मिळालं आपल्याला -2. याला सोपं रूप देऊया. 9 प्लस 16 - 1 15 इंटू -2 इज इक्वल टू 9 प्लस 15 इंटू -2. यांचं प्रोडक्ट घेऊया आपण सुरुवातीला. +15 इंटू -2 +15 इंटू -2 -30 is equal to 9 minus 30. Subtraction of this -21. So T16 is equal to -21. आन्सर काय आलं आपलं. n is equal to 16 and T16 म्हणजे 16th टर्म -21 आलेली आहे. 6th example. If sum of third and 8th term of an AP is 7 and sum of 7th and 14th term is -3, then find the 10th term. पाहत आपल्याला या एक्झाम्पलमध्ये sum of third and 8th term. Third term is T3, 8th term is T8. Sum of these means T3 plus T8 is equal to 7. Sum of 7th term means T7 and 14th term means T14. T7 plus T14 is equal to -3. आपल्याला ही माहिती दिलेली आहे. काय शोधायचे पहा. फाइंड द 10th टर्म मीन्स T10 शोधायचं आहे आपल्याला. मग आता पहा या दिलेल्या माहितीवरून लेट फर्स्ट टर्म of the given AP is A and common difference be D. Let first term of an AP be A and कॉमन डिफरन्स बी डी. आता आपल्याला काय दिले पहा. सम ऑफ थर्ड अँड 8th टर्म ऑफ एन AP इज 7 मीन्स T3 प्लस T8 इज इक्वल टू 7. त्यानंतर पुढे काय दिले. सम ऑफ 7th अँड 14th टर्म
T7 plus T14 is equal to -3. ही माहिती आपल्याला दिलेली आहे. काय शोधायचं आहे? फाइंड द 10th टर्म. मीन्स Tn शोधायचं आहे आपल्याला या ठिकाणी. मीन्स T10 शोधायचं आहे. मग आता आपण याचा विचार करूया. Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला वापरूया. आणि या ठिकाणी पहा Tn म्हणजे आपण T3 शोधूया सुरुवातीला. T3 इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 व्हॅल्यू ऑफ n इज 3 मायनस 1 इंटू डी. A प्लस 3 मायनस 1 सबट्रॅक्शन ऑफ दिस 2 इंटू डी 2D. हे आपल्याला T3 मिळालं. त्यानंतर T8 शोधूया. T8 इज इक्वल टू तोच फॉर्म्युला A प्लस n मायनस 1 मीन्स 8 मायनस 1 इंटू डी. सिम्प्लिफाय दिस. A प्लस 8 मायनस 1 सबट्रॅक्शन ऑफ दिस 7 इंटू डी 7D. हे मिळालं आपल्याला T8. मग आता पहा T3 प्लस T8 किती दिलेलं आहे आपल्याला? 7 दिलेलं आहे. T3 प्लस T8 इज इक्वल टू 7 दिलेलं आहे. मग आता या ठिकाणी आपण व्हॅल्यू ठेवूया. T3 ची व्हॅल्यू किती आहे? A प्लस 2D प्लस व्हॅल्यू ऑफ T8 A प्लस 7D इज इक्वल टू 7. मग आता पहा पुढे आपण याला सोपं करू देऊ. A प्लस A 2A प्लस 2D प्लस 7D 9D इज इक्वल टू 7. आपल्याला हे एक इक्वेशन मिळालं. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. आता नंतर आपण T7 प्लस T14 याचा विचार करू. T7 शोधूया. T7 इज इक्वल टू A प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 मीन्स 7 मायनस 1 इंटू D इज इक्वल टू A प्लस 7 मायनस 1 सबट्रॅक्शन ऑफ दी 6 इंटू D 6D. हे मिळालं T7. त्यानंतर आपण T14 शोधूया. T14 इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 व्हॅल्यू ऑफ n इज 14 मायनस 1 इंटू D. T14 इज इक्वल टू A प्लस 14 मायनस 1 सबट्रॅक्शन ऑफ दिस 13 इंटू D मीन्स 13D. मग पुढे पहा आता आपल्याला T7 प्लस T14 इज इक्वल टू -3 ही व्हॅल्यू दिलेली आहे. आता आपण यामध्ये T7 ची व्हॅल्यू ठेवू आणि T14 ची व्हॅल्यू ठेवू. T7 काय आहे? A प्लस 6D प्लस साईन असल्यामुळे पुढे कोणतंही चिन्ह बदलणार नाही, त्यामुळे आपण कंस घेतलं नाहीत या ठिकाणी. T14 ची व्हॅल्यू A प्लस 13D इज इक्वल टू -3. A प्लस A 2A प्लस 6D प्लस 13D प्लस 19D इज इक्वल टू -3. आपल्याला हे इक्वेशन 2 मिळालं. मग आता पहा इक्वेशन 1 आणि 2 आपण या दोघांचा एकत्रित विचार करूया. यांचं सबट्रॅक्शन जर केलं आपण तर हे 2A या ठिकाणी कॅन्सल होऊन जातील. सबट्रॅक्ट equation 1 from 2. Equation 2 is 2A plus 19D is equal to -3. Equation 1 2A plus 9D is equal to 7. आपण यांचं सबट्रॅक्शन करत आहोत. प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल. प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. मग आता पहा या ठिकाणी बदललेल्या चिन्हाचा विचार करून याला सोपं रूप द्यायचं. प्लस 2A मायनस 2A कॅन्सल झाले म्हणजे याची किंमत 0 झाली. 19D मायनस 9D इज इक्वल टू 10D इज इक्वल टू -3 मायनस 7 दोघांची ॲडिशन काय होईल? -10. आता गुणाकारातील 10 जे आहे ते आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया. D is equal to -10 upon 10 by cancelling 10 1 जा 10 10 1 जा 10. So value of D is -1.
आता आपल्याला डीची व्हॅल्यू मिळालेली आहे -1. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा 2 या दोघांमध्ये एकामध्ये ठेवूया. पुट d is equal to -1 in equation 1. Equation 1 is 2a plus 9d is equal to 7. 2a plus 9 into value of d is -1 is equal to 7. 2a plus 9 into -1 -9 is equal to 7. Transfer -9 to RHS, it becomes plus 2a is equal to 7 plus 9. 2a is equal to 7 plus 9, 16. Transfer to RHS, a is equal to 16 upon 2. 2 1 जा 2, 2 8 जा 16. a is equal to 8. मग आता पहा आपल्याला a ची किंमत 8 मिळालेली आहे, d पण माहिती आहे आणि आपल्याला tn शोधायचं आहे. फाइंड द 10th टर्म इज t10. tn is equal to a plus into bracket n minus 1 into d. हा फॉर्म्युला वापरूया. t10 शोधायचं आहे. t10 is equal to a, value of a is 8 plus n, value of n is 10 minus 1 into d, value of d is -1. Simplify this. 8 plus 10 minus 1, subtraction of this 9 into -1 is equal to 8. आता यांचं प्रोडक्ट घेऊया. प्लस 9 इंटू -1 प्लस इंटू मायनस मायनस 9 इंटू 1 9. यांचं प्रोडक्ट -9 आलं. 8 minus 9, subtraction of this -1. So t10 is equal to -1. मग आता पहा आपण t10 म्हणजेच 10th टर्म शोधलेली आहे. So t10 is equal to -1. 7th example. In an AP, the first term is -5 and the last term is 45. If sum of all numbers in the AP is 120, then how many terms are there? What is the common difference? तर पहा एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलंय, फर्स्ट टर्म इज -5 मीन्स t1 इज गिवन. लास्ट टर्म इज 45 मीन्स tn. If sum of all numbers in the AP is 120 means SN 120 दिलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय शोधायचं आहे, हाऊ मेनी टर्म्स आर देअर मीन्स नंबर ऑफ टर्म्स मीन्स n शोधायचं आहे. व्हॉट इज द कॉमन डिफरन्स म्हणजे d शोधायचं आहे. इन ॲन AP फर्स्ट टर्म दिलेली आहे a -5, लास्ट टर्म 45 म्हणजे tn दिलेला आहे आपल्याला. त्यानंतर सम ऑफ ऑल नंबर्स इन द AP इज 120 मीन्स SN दिलेला आहे. SN इज 120. देन हाऊ मेनी टर्म्स आर देअर मीन्स n शोधायचं आहे. अँड व्हॉट इज द कॉमन डिफरन्स म्हणजे d शोधायचं आहे आपल्याला. मग आता पहा आपण या दिलेल्या माहितीवरून पुढे जाऊया. a माहिती आहे, tn माहिती आहे, त्यावरून आपण पुढे जाता येईल. मग काय होईल पहा. SN इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट t1 प्लस tn हा फॉर्म्युला वापरूया. तर t1 म्हणजेच a, SN माहिती आहे, t1 माहिती आहे, tn माहिती आहे. मग या ठिकाणी a म्हणजे t1 फर्स्ट टर्म, त्यामध्ये आपण ह्या किमती ठेवूया. SN 120 is equal to n upon 2 into bracket value of t1 is -5 plus tn, value of tn is 45. Simplify this.
120 इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट. तर हे ब्रॅकेट घ्यायची गरज नाही, आपण इथं मल्टिपल साईन देऊया लगेच. -5 प्लस 45 सबट्रॅक्शन ऑफ दिस 40. ह्या 2 ना आपण याला डिव्हाइड करूया. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 0 0. 120 इज इक्वल टू n इंटू 20. ट्रान्सफर बोथ साइड्स. n इंटू 20 इज इक्वल टू 120. हे 20 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया, भागाकारात जातील. n इज इक्वल टू 120 अपॉन 20. कॅन्सलिंग. 0 0 गेट कॅन्सल. 2 1 जा 2, 2 6 जा 12. So value of n is 6. So there are 6 terms. आता आपण n शोधलेलं आहे. आता आपल्याला कॉमन डिफरन्स शोधायचा आहे. कॉमन डिफरन्स शोधण्यासाठी आपण Tn इज इक्वल टू हा फॉर्म्युला वापरूया. Tn इज इक्वल टू a प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. Tn म्हणजेच देर आर 6 टर्म्स, म्हणजे T6 45 म्हणजे लास्ट टर्म या ठिकाणी आपल्याला मिळेल. मग या ठिकाणी n इज इक्वल टू 6 आहे, म्हणजे T6 किती मिळालं आपल्याला 45, म्हणजे Tn ची व्हॅल्यू मिळाली. T6 इज इक्वल टू a, याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला दिलेली आहे -5 प्लस इंटू ब्रॅकेट n, व्हॅल्यू ऑफ n इज 6 मायनस 1 इंटू d. आपल्याला शोधायचं आहे, d माहीत नाही. आता T6 ची किंमत या ठिकाणी आपण ठेवून देऊया. T6 किती आहे 45 इज इक्वल टू -5 प्लस 6 मायनस 1, सबट्रॅक्शन ऑफ दी 6 मायनस 1 5 इंटू d, 5d. मग आपण हे -5 डावीकडे ट्रान्सफर करूया, ते प्लस होतील. 45 प्लस 5 इज इक्वल टू 5d. 45 प्लस 5 50 इज इक्वल टू 5d. ट्रान्सफर बोथ साइड्स. 5d इज इक्वल टू 50. आता हे आपण 5 उजवीकडे ट्रान्सफर करूया, गुणाकारात येईल ते भागाकारात जातील. d इज इक्वल टू 50 अपॉन 5. बाय कॅन्सलिंग 5 1 जा 5, 5 10 जा 50. सो d इज इक्वल टू 10. आपल्याला d ची व्हॅल्यू या ठिकाणी 10 मिळालेली आणि n 6. So there are 6 terms. There are 6 terms in an AP. And common difference D is equal to 10. 8th example, sum of 1 to n natural number is 36, then find the value of n. पहा एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, सम ऑफ 1 to n, म्हणजे 1 to n इथपर्यंत या नॅचरल नंबर्स आहेत, यांची सम 36 दिलेली आहे, म्हणजे SN दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. सम ऑफ 1 to n natural number. So natural numbers are is a arithmetic progression. Natural numbers is an arithmetic progression. आता पहा आपल्याला या ठिकाणी a ची व्हॅल्यू मिळालेली आहे 1. त्यानंतर सम ऑफ 1 to n natural number is 36, means SN 36. आता D, difference between any two consecutive natural number is 1. Difference between any two consecutive natural number is 1. So value of D is 1. मग आता पहा आपल्याला a ची व्हॅल्यू माहिती आहे, d माहिती आहे, SN माहिती आहे. मग आपल्याला SN इज इक्वल टू हा फॉर्म्युला वापरावा लागेल. SN इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट
2a प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. याला आपण सोपं रूप देऊया. पुट व्हॅल्यू ऑफ Sn 36 इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट n ची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला 2a 2 इंटू 1 प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. व्हॅल्यू ऑफ d इज 1. Simplify this. 36 is equal to n upon 2 into bracket 2 into 1 2 plus n minus 1 into 1. आपण ह्या 1 ने याला मल्टिप्लाय करतो म्हणजे तेवढं त्याचं मल्टिप्लिकेशन n minus 1. हा ब्रॅकेट आपण सोडूया. 36 is equal to n upon 2 into bracket 2 plus n minus 1. आपण हा कंस सोडवला, याला सोपं रूप दिलं. 36 is equal to n upon 2 into bracket हे n plus 2 minus 1 plus 1. आता पहा हे भागाकारातील 2 जे आहेत ते आपण डावीकडे ट्रान्सफर करूया, ते गुणाकारात जातील. मग काय होईल पहा. हे भागाकारातील 2 इकडे ट्रान्सफर केले. 36 इंटू 2 इज इक्वल टू उजवीकडे काय राहिलं n इंटू n प्लस 1. याला आपण सोपं रूप देऊया. 36 इंटू 2 72 इज इक्वल टू n इंटू n n स्क्वेअर प्लस n इंटू 1 n. हे प्लस 72 आता उजवीकडे ट्रान्सफर करूया. मग डावीकडे काय राहील 0 इज इक्वल टू n स्क्वेअर प्लस n मायनस 72. ट्रान्सफर बोथ साइड्स. n स्क्वेअर प्लस n मायनस 72 इज इक्वल टू 0. दोन्ही साइड्स आपण ट्रान्सफर केल्या त्यामुळे चिन्ह बदलत नाही. आता पहा आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. n स्क्वेअर प्लस n मायनस 72 इज इक्वल टू 0 बाय स्प्लिटिंग द मिडल टर्म. मग आता मिडल टर्म स्प्लिट करायची. मग अशा पद्धतीने स्प्लिट करायची की त्या दोन संख्याची बेरीज मिडल टर्म एवढी आली पाहिजे आणि त्यात दोन संख्येचं प्रोडक्ट जे आहे ते मायनस 72 आलं पाहिजे. अशा कोणत्या दोन संख्या असतील त्या मी इकडे आता मिडल या ठिकाणी पहा. कॉन्स्टंट टर्म जे आहे ते मायनस 72 आहे. मिडल टर्म प्लस 1 आहे. या ठिकाणी आपण याची फोड करूया. मिडल टर्मची हे प्लस 1 याची फोड अशी करूया. त्यांची बेरीज म्हणजे ॲडिशन प्लस 1 आली पाहिजे आणि त्यांचंच प्रोडक्ट मायनस 72 आलं पाहिजे. म्हणजे 9 अँड मायनस 8 या दोघांची ॲडिशन 1 येते आणि याच दोघांचं प्रोडक्ट हे मायनस 72 येतं. मग ह्या आपण मिडल टर्मची फोड केली या पद्धतीने. मग मिडल टर्म आपण प्लस 9n मायनस 8n या पद्धतीने लिहूया. n स्क्वेअर प्लस 9n मायनस 8n मायनस 72 इज इक्वल टू 0. फ्रॉम दिस टू टर्म वी कॅन टेक n ॲज अ कॉमन फॅक्टर. मग आता या दोघातनं n आपण कॉमन घेतला. ह्या n याला डिवाइड करायचं. n स्क्वेअर डिवाइडेड बाय n प्लस 9n divided by n 9 minus from these two term we can take 8 as a common factor. Divide 8n by 8n minus into minus plus 72 divided by 8 8 9 72 is equal to 0. आता पहा हे दोन ब्रॅकेट जे आहेत ते सारखे आलेले आहेत. मग याच्यातनं आपण हा एक ब्रॅकेट कॉमन घेऊ. म्हणजे याच्यासाठी एक ब्रॅकेट लिहायचा n प्लस 9 इंटू अदर ब्रॅकेट n मायनस 8 इज इक्वल टू 0. प्रोडक्ट ऑफ दिस टू ब्रॅकेट इज 0. इट मीन दॅट वन ब्रॅकेट शुड बी 0. कंपेअर each bracket is equal to 0. n plus 9 is equal to 0 or n minus 8 is equal to 0. Transfer plus 9 to RHS. n is equal to minus 9 or n is equal to 8. आता आपल्याला या ठिकाणी यांच्या दोन व्हॅल्यू मिळालेले आहेत. पण आपल्याला उदाहरणात काय दिलंय सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर. मग n ही काय आहे नॅचरल नंबर आहे. मग या ठिकाणी n इज इक्वल टू मायनस 9 हे शक्य आहे का.
It is not possible, but natural numbers cannot be negative. So n is equal to -9 is unacceptable. Therefore n is equal to 8. So value of n is 8. Ninth example, divide 207 in 3 parts such that all parts are in AP and product of two smaller parts will be 4623. तर पहा एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, 207 याचे 3 पार्ट्स करायचे आहे and all parts are in AP. मग आपण याच्यापूर्वी पाहिलेले 3 कंजेक्टिव्ह टर्म्स इन AP आर A मायनस D A प्लस D ह्या 3 कंजेक्टिव्ह टर्म्स आहेत. मग आपण या ठिकाणी ते 3 पार्ट्स घेऊया. Three parts of 207 are in an AP is an AP. ते कोणते असतील? A minus D, A and A plus D. B 3 parts. ते 3 पार्ट्स आपल्याला मिळालेले आहेत. पुढे काय दिलं? डिवाइड 207 in 3 parts such that all parts are in AP. मग या ठिकाणी काय मिळेल पहा, A minus D plus A plus into bracket A plus D is equal to 207. तर आपण याला सोपं रूप देऊया. सिम्प्लिफाय द ब्रॅकेट. A minus D plus A plus A plus D is equal to 207. Minus D plus D get cancel म्हणजे 0. A plus A plus A 3A is equal to 207. हे 3 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया, भागाकारात जातील. A is equal to 207 upon 3 by cancelling. 3 1 जा 3, 3 6 जा 18, remains 2, 2 7 27, 3 9 जा 27. So A is equal to 69. आता पहा या ठिकाणी आपल्याला A ची व्हॅल्यू मिळालेली आहे 69. त्यानंतर प्रोडक्ट ऑफ टू स्मॉलर पार्ट्स विल बी 4623. आता या ठिकाणी स्मॉलर पार्ट्स कोणते आहेत? A मायनस D आणि A आहेत. पहा काय दिलं आपल्याला, प्रोडक्ट ऑफ टू स्मॉलर पार्ट. प्रोडक्ट ऑफ टू स्मॉलर पार्ट्स विल बी 4623. मग याच्यावरून आपल्याला एक इक्वेशन मिळेल. आता स्मॉलर पार्ट्स कोणते आहेत? A मायनस D आणि A यांचं प्रोडक्ट 4623. आता आपण A ची व्हॅल्यू ठेवूया या ठिकाणी 69 मायनस D इंटू 69 इज इक्वल टू 4623. हे गुणाकारातील 69 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया, ते भागाकारात जातील. 69 मायनस D इज इक्वल टू, हे गुणाकारातील 69 उजवीकडे ट्रान्सफर केले, 4623 अपॉन 69. आता पहा या दोघाला आपल्याला काटाकाटी करायची आहे. त्यासाठी मग 6 प्लस 9 15, 4 प्लस 6 10 प्लस 2 12 प्लस 3 15 म्हणजे टेस्ट फॉर 3 हे वापरू शकतो. किंवा 69ला 23 पण भाग जातो. 23चा टेबल येत असेल तर ठीक आहे, येत नसेल तर 3चा टेबल. मग 23 आपण त्याला डिवाइड करूया. 23 3 जा 69. आता 23 याला पण डिवाइड करूया. 23 2 जा 46, 0 उरले.
आता ह्या 2ला 23ने भाग जात नाही, मग 23 0 पुन्हा राहिले 2 आणि 3 म्हणजे 23 1 जा 23 म्हणजे 201चा भागाकार गेला. नंतर ह्या 3 आपण भाग देऊया. 3 1 जा 3, 3 6 जा 18, रिमेन्स 2, 2 1 21, 3 7 जा 21. 69 मायनस डी इज इक्वल टू 67. मग आता हे प्लस 69 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया. मायनस डी इज इक्वल टू 67 मायनस 69. हे प्लस 69 उजवीकडे ट्रान्सफर केले, मायनस झाले. मायनस डी इज इक्वल टू दोघांचं सबट्रॅक्शन 67 मायनस 69 मायनस 2, बोथ साइड्स आर निगेटिव्ह, मल्टिप्लाय बाय -1. देअरफॉर डी इज इक्वल टू 2. तर डीची आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे या ठिकाणी. मग या ठिकाणी आपण ए मायनस डी, ए प्लस डी या किमती शोधूया. ए मायनस डी इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ए 69 मायनस व्हॅल्यू ऑफ डी इज 2, 69 मायनस 2 67. त्यानंतर एची व्हॅल्यू 69 मिळालेली आहे. त्यानंतर ए प्लस डी इज इक्वल टू 69 प्लस व्हॅल्यू ऑफ डी इज 2, 69 प्लस 2 71. सो that 3 parts are, or 3 terms are 67, 69 and 71. 10th example. There are 37 terms in an AP. The sum of 3 terms placed exactly at the middle is 225 and the sum of the last 3 terms is 429. Write the AP. तर पहा या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलंय. देअर आर 37 टर्म्स इन एन AP. 37 टर्म्स आहेत. सम ऑफ 3 टर्म्स प्लेस्ड एक्झॅक्टली ॲट द मिडल. ज्या मध्यभागी 3 संख्या आहेत त्यांची सम किती दिली 225. सम ऑफ लास्ट 3 टर्म्स, लास्टच्या ज्या 3 टर्म्स आहेत त्यांची सम 429 दिलेली आहे. ह्याच्यावरून आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहायचं आहे. मग आता पहा दिलेल्या माहितीवरून देअर आर 37 टर्म्स इन ॲन AP. मग आता पहा एक्झॅक्टली मिडलला कोणती टर्म असेल. एक्झॅक्टली मिडलची टर्म शोधायची आपल्याला. मिडल टर्म. मग या ठिकाणी आपल्याला मिडल टर्म शोधण्यासाठी n हे ऑड आहे, मग n प्लस 1 अपॉन 2 इज इक्वल टू 37 प्लस 1 अपॉन 2 इज इक्वल टू 37 प्लस 1 38 अपॉन 2. यांची आपण काटाकाटी केली. 2 1 जा 2, 2 1 जा 2, रिमेन्स 1, 1 9, 2 9 जा 18. मिडल टर्म आपल्याला 90th टर्म ही मिडल मिळाली. मग आता एक्झॅक्टली 3 टर्म्स प्लेस्ड एक्झॅक्टली ॲट द मिडल. मग ह्याच्या पूर्वीची टर्म काय असेल 18th टर्म, ह्याच्या नंतरची 20th टर्म. सो 18th 19th and 20th term placed exactly at the middle. मग आपण या ठिकाणी Tn इज इक्वल टू हा फॉर्म्युला वापरूया. Tn इज इक्वल टू A प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D. T18 is equal to A plus value of n 18 minus 1 into D. T18 is equal to A plus 18 minus 1, subtraction of this 17.
आपल्याला T18 मिळालं या ठिकाणी. तर T19 शोधूया. मग T19 फॉर्म्युला हाच Tn is equal to a plus n minus 1 into d. T19 is equal to a plus into bracket n minus 1 means 19 minus 1 into d. T19 is equal to a plus 19 minus 1 18 into d 18d. T19 is equal to a plus 18d. त्यानंतर T20 शोधूया आपण. T20 is equal to a plus into bracket n minus 1 means 20 minus 1 into d. T20 is equal to a plus 20 minus 1 19d. आपल्याला T20 मिळालं. आता पहा आपल्याला काय दिलेलं आहे. Sum of 3 terms placed exactly at the middle is 225. मग यांची सम किती दिलेली आहे आपल्याला 225 means T18 plus T19 plus T20 is equal to 225. मग T18 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला a plus 17d plus T19 ची a plus 18d plus T20 ची a plus 19d is equal to 225. मग याला आपण सोपं रूप देऊया. a plus a 3a plus 17d plus 18d plus 19d. मग आता आपण यांची ॲडिशन करूया. 7 plus 8 15 plus 9 24 right 4 carry 2 1 plus 1 plus 1 3 and 2 5 54d is equal to 225. मग आता पहा आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळालं 3a plus 54d is equal to 225. आपण या प्रत्येक टर्मला 3 ने डिवाइड करूया. डिवाइड each term by 3. मग काय होईल 3a upon 3a plus 54d upon 3 काय होईल 3 1 जा 3 remains 2 24 3 8 जा 24 means 18d is equal to 3 7 जा 21 remains 1 1 5 15 3 5 जा 15. a plus 18d is equal to 75 मिळालं. ह्याला आपण इक्वेशन 1 देऊया. त्यानंतर पुढे सम ऑफ द लास्ट 3 टर्म्स इज 429. आता सम ऑफ द लास्ट 3 टर्म्स म्हणजे कोणत्या असतील 35 36 आणि 37. जी T35 T36 and T37 are last 3 terms. मग त्या लास्टच्या 3 टर्म्स आहेत. मग आपण T35 शोधूया. इज इक्वल टू Tn इज इक्वल टू a प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d हा फॉर्म्युला वापरूया. मग तो फॉर्म्युला आपण यापूर्वीच लिहिलेला आहे, परत लिहायची गरज नाही. a प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 मीन्स 35 मायनस 1 इंटू d. T35 is equal to a plus subtraction of the 35 minus 1 34 into d 34d. T35 is equal to a plus 34d. T36 शोधूया. T36 is equal to a plus into bracket n minus 1 means 36 minus 1 into d. T36 is equal to a plus 36 minus 1 35 into d 35d. नंतर आपण T37 शोधूया. T37 is equal to a plus n minus 1 means 37 minus 1 into d.
T37 इज इक्वल टू A प्लस 37 मायनस 1 36D. आता पुढे पहा आपल्याला काय दिलंय, सम ऑफ लास्ट 3 टर्म इज 429 मीन्स T35 प्लस T36 प्लस T37 इज इक्वल टू 429. आता यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवूया. T35 किती मिळालं, A प्लस 34D प्लस T36 A प्लस 35D प्लस 37 A प्लस 36D इज इक्वल टू 429. आता यांची ॲडिशन करूया. A प्लस A 3A प्लस 34D प्लस 35D प्लस 36D या तिघांचे ॲडिशन करूया. 6 प्लस 5 11 11 प्लस 4 15 राईट 5 कॅरी 1 3 प्लस 3 9 अँड 1 10 105D प्लस 105D इज इक्वल टू 429. आता आपण याला 3 ने भाग जातो का पाहूया. जातो. डिवाइड each term by 3. मग इक्वेशन काय मिळेल आपल्याला, याला आपण 3 ने डिवाइड केलं A प्लस याला 3 ने डिवाइड केलं 3 3 जा 9 रिमेन्स 1 1 5 15 3 5 जा 15 35D झालं इज इक्वल टू याला पण 3 ने डिवाइड करू 3 1 जा 3 रिमेन्स 1 1 to 12 3 4 जा 12 3 3 जा 9. या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळालं, याला आपण इक्वेशन 2 नंबर देऊया. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांचं सबट्रॅक्शन घेऊया. यांचं सबट्रॅक्शन सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 इज A plus 35D is equal to 143. Equation 1 A plus 18D is equal to 75. आपण यांचं सबट्रॅक्शन करतो आहोत, चिन्ह बदलतील. प्लस असतील तर मायनस होतील, मायनस असतील तर प्लस होतील. आता पाहे प्लस A मायनस A कॅन्सल झाले म्हणजे 0. प्लस 35D मायनस 18D यांचं आपण सबट्रॅक्शन करूया. यांचं सबट्रॅक्शन काय होईल पहा 17D इज इक्वल टू, आता उजवी बाजू जी आहे त्याचं पण आपण सबट्रॅक्शन करूया. मग काय होईल, वी कॅनॉट सबट्रॅक्ट 5 फ्रॉम 3 बारो 1 13 मायनस 5 8 गिव बारो 1 ॲज इट इज 7 प्लस 1 8. वी कॅनॉट सबट्रॅक्ट 8 from 4 borrow 1 14 minus 8 6 give borrow 1 as it is 1 minus 1 0 means 17D is equal to 68. Transfer 17D is equal to 68 upon 17 by cancelling 17 1 जा 17 17 4 जा 68. so value of D is 4. आता पहा आपल्याला D ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपण A ची व्हॅल्यू शोधूया. पुट D is equal to 4 in equation 1. Equation 1 is A plus 18D is equal to 75. A plus 18 into 4 is equal to 75. पहा आता आपण याला सोपं रूप देऊया. A plus 18 into 4 18 4 जा 72 is equal to 75. Transfer plus 72 to RHS it becomes minus A is equal to 75 minus 72. Subtraction of this A is equal to 75 minus 72 3. So value of A is 3. मग आता आपल्याला काय शोधायचं आहे, राईट द AP म्हणजे ते AP शोधायचं आहे. मग आता AP काय असेल, A ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 3.
म्हणजेच फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 3. आता T2 शोधूया. T1 प्लस D इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ T1 3 प्लस व्हॅल्यू ऑफ D 4 इज इक्वल टू 7. त्यानंतर T3 इज इक्वल टू T2 प्लस D इज इक्वल टू 7 प्लस व्हॅल्यू ऑफ D इज 4. 7 प्लस 4 11. त्यानंतर T4 शोधूया. T4 इज T3 प्लस D इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ T3 11 प्लस व्हॅल्यू ऑफ D 4. 11 प्लस 4 15. मग अशाच पद्धतीनं आपण T37 शोधूया. T37 इज इक्वल टू, आता T37 काय मिळालं, A प्लस 36D इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ A 3 प्लस 36 इंटू D, व्हॅल्यू ऑफ D इज 4. 3 प्लस प्रोडक्ट ऑफ दिस 4, यांचं प्रोडक्ट घेऊया 144. आता यांचं प्रोडक्ट 144 आलं, यांची ॲडिशन 147, हे आपल्याला T37 मिळालं. सो रिक्वायर्ड AP is 3, 7, 11, 15, ... 147. अशा रीतीने आपण क्वेश्चन 5 ते क्वेश्चन 10 पर्यंतची सर्व उदाहरणे अभ्यासली आहेत. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तसेच आपल्या वर्गमित्रांना शेअर करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बांगेत मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.